परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू. पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ही गरीब महिलांच्या करता आहे. ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे, त्या महिलांच्या करता खुरपण करणारी, धुणभांडी करणारी, झाडूपोछा करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे. तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं, हे परत आम्ही घेणार नाही, 100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा, महायुतीनं तो शब्द दिलेला आहे. 5 वर्षाचं सरकार आहे. माझे एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत, ते एकदा रांगेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय, आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ. नमस्कार बहिणींनो, खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र स्पेशलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आत्ताच आपण माननीय अजित पवार साहेब यांची एक क्लिप पाहिली आणि अजित पवार साहेब यांनी अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना दिलेली आहे आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. कमीत कमी येणारे 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असं स्वतः अजित पवार साहेब यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. यासोबत त्यांनी हेही सांगितलं की लाडकी बहीण योजना ही फक्त आणि फक्त गरजू महिलांसाठी आहे आणि आत्तापर्यंत ज्या महिला गरजू नाही आहेत परंतु तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, तर या संदर्भात लाडकी बहीण योजना ही त्यांच्यासाठी नाही आहे, असं माननीय अजित पवार साहेब यांनी सांगितलं. मग या महिलांचं काय होणार? इथून पुढे त्यांना हप्ता येणार की नाही येणार? आणि इथून मागे त्यांना जो हप्ता आलाय तो तसाच राहणार की तो परत जाणार? या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अजित पवार साहेब यांनी सांगितलेली आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला ही बातमी समजणार नाही. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडकी बहीण योजना आणि सरकारच्या इतर ज्या योजना आहेत त्याबद्दल कोणतंही नवीन अपडेट आलं की लगेच तुम्हाला ते महाराष्ट्र स्पेशल चॅनलवर पाहायला भेटेल. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करणं हे फ्री असतं. जेव्हा जेव्हा आमचा व्हिडिओ येईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अजिबात वेळ न घालवता आपण पाहूया की कोणत्या कोणत्या महिलांना हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिलांना हे पैसे येणार नाही आहेत. ज्या महिलांना हे पैसे येणार आहेत त्या महिलांना हे पैसे किती येणार आहेत? 1,500 रुपये की 2,100 रुपये? आणि ज्या महिलांना हे पैसे येणार नाही आहेत त्यांना इथून पुढचा हप्ता येणार नाही आहे, परंतु इथून मागचे जे हप्ते आलेले आहेत ते त्यांच्याकडे तसेच राहणार की हे पैसे सरकार परत घेणार? याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी, चला बघूया. स्क्रीनवर बघा, एक अत्यंत महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणे हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे. पहा, 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे. कोणत्या कोणत्या महिलांना हे 3,000 रुपये भेटलेले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना हे 3,000 रुपये भेटलेले नाही आहेत पात्र असून देखील त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये सांगा की 3,000 रुपये भेटलेले नाही आहेत, म्हणजे सरकारपर्यंत ही माहिती नक्की पोहोचेल. पुढे बघा, परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा 8वा 9वा हप्ता मिळाला नाही.
अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आनंदाची बातमी काय आहे पुढे पाहूया. अशा सर्व महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकार एप्रिल महिन्यामध्ये एकत्रितपणे 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत. म्हणजे ज्या महिला पात्र असून देखील त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, अशा महिलांच्या खात्यात संपूर्ण 4,500 रुपये म्हणजे फेब्रुवारीचे 1,500, मार्च महिन्याचे 1,500 आणि एप्रिल महिन्याचे 1,500 असे सगळे मिळून 4,500 रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर हे पैसे कधी जमा होणार आहेत याबद्दलही सरकारने एक अपडेट दिलेला आहे. पुढे आपण पाहूया. एप्रिलचा हप्ता रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता. एप्रिलचा हप्ता बघा, जे 4,500 रुपये महिलांच्या खात्यावर येणार आहेत, ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, त्यांना एकत्रितपणे 4,500 रुपये मिळणार आहेत. ते कधी येणार आहेत? रामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. तर योजनेचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता हा रामनवमीच्या दरम्यान मिळणार आहे अशी अपडेट आलेली आहे. योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. ज्या महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता ऑलरेडी आलेला आहे, तर त्यांच्या खात्यावर पहा, महिला दिनानिमित्त 8 मार्च 2025 रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा जमा झाला होता. त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे. यंदा रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात ₹1,500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. पहा, 6 एप्रिल ते 10 एप्रिल म्हणजे रामनवमी आहे 6 एप्रिलला आणि 6 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान महिलांच्या खात्यावर ₹1,500 रुपये, ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये आलेले आहेत त्यांना ₹1,500 रुपये आणि ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये नाही आले त्यांना एकत्रितपणे 4,500 रुपये असे 6 एप्रिलला त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी अपडेट महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेली आहे. तर हे होतं कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, ज्यांची कागदपत्रे अजून माघारी घेतलेली नाहीयेत, त्यांच्यासाठी हे होतं. आता कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने एक नवीन अपडेट दिलेला आहे. पाहूया. या महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही निकष ठेवलेली होती, परंतु राज्यातील लाखो महिलांनी आणि निकषांचे पालन न करता त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या संदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहा, ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांनी देखील इथून मागे या योजनेचा लाभ घेतला. त्या महिला अपात्र असून देखील लाभ घेतला आहे. इथून पुढे त्या महिलांना हा हप्ता भेटणार नाही असं महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे. तर कोणत्या महिलांना हा हप्ता भेटणार नाही, कोणत्या अशा महिला आहेत महाराष्ट्र सरकारच्या नजरेत की ज्यांना या योजनेची गरज नाही असं महाराष्ट्र सरकारला वाटतं, तर या महिला कोणत्या कोणत्या आहेत? ज्या महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावे 4 चाकी वाहन आहे, म्हणजे महिलांच्या नावावरच आहे असं नाही, महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलातील सदस्य किंवा महिला सरकारी नोकरीवर आहे, महिलेच्या घरातील सदस्य, म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात, परंतु तुमचे वडील किंवा तुमचा नवरा हे जरी सरकारी नोकरीवर असतील किंवा महिला स्वतः जरी सरकारी नोकरीत असेल, तरी देखील ती महिला अपात्र ठरणार आहे. महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. ज्या महिलांच्या वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा सर्व महिलांना सरकार या योजनेतून बाहेर करणार आहे आणि त्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही अशी पण बातमी समोर येत आहे. म्हणजे इथून मागे बघा, खूप दिवस झालं सरकार यादी जाहीर करत होतं, परंतु यादी जाहीर करत असताना देखील महिलांना, ज्या काही अपात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होत होता. मार्च महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा बऱ्याच महिलांच्या खात्यावर हप्ता जमा झालेला आहे. परंतु सरकारने असं सांगितलं आहे की इथून पुढे म्हणजे एप्रिलचा हप्ता देखील
या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. ज्या महिला अपात्र आहेत, कोणत्या कोणत्या महिला अपात्र आहेत आपण आताच पाहिलं. तर पहा, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये. तर कोणत्या कोणत्या महिलांना हे एप्रिलचा हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या कोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता भेटणार नाही. एप्रिलचा हप्ता कधी भेटणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. लाडकी बहीण योजना आणि सरकारच्या इतरही ज्या योजना आहेत त्याबद्दल प्रत्येक अपडेटची माहिती आपण महाराष्ट्र स्पेशल या चॅनलवर देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर अजूनही व्हिडिओ आहेत आणि इथून पुढेही जे काही अपडेट लाडक्या बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर काही योजनेसंदर्भात येईल तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल. धन्यवाद.